सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर एक प्रश्न तरी मार्गी लागला, तो म्हणजे फक्त उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी झाला. बाकी राष्ट्रवादीच्या कोणत्या मंत्र्यांचा प्रवेश होईल का, होणार नाही, याविषयीच्या सगळ्या अटकळी बाजूला ठेवत केवळ एक शपथविधी करून अजित पवारांच्या रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा अजित पवारांना बसविण्यात आलं. म्हणजे एक गोष्ट सांगतो, कुणाला सुतक, दुःख, वेदना हे सगळ्या गोष्टी वाटत असतील ना, तर मला यात जरा एक वेगळी श्रद्धांजली दिसते. अजित अनंतराव पवार आदल्या दिवशीची मंत्रिमंडळाची बैठक आटोपून मुख्यमंत्र्यांच्या दालनातून निघाले आणि त्यांचा मृत्यू झाला, अपघाती मृत्यू झाला. ती जागा, ते पद, ते केबिन, तो बंगला, या सगळ्या गोष्टीवरचं नाव कदाचित काही दिवसात निघून गेलं असतं. पण सुनेत्रा अजित पवार असं नाव जेव्हा त्या केबिनवर लागेल, त्या बंगल्यावर लागेल, तेव्हा अजित पवार हे नाव कायम राहील. यासाठी हा शपथविधी होणं आवश्यक होतं. त्यामुळं कुणी घाई का काय या विषयावर फारशी चर्चा करू नये. घाई का याचंही सविस्तर उत्तर मी देणार आहे, चिंता करू नका. का घाई केली, अनेकांना प्रश्न आहे, का घाई केली, त्यावर बोलू. पण आत्ता आपल्याला जे दिसतंय ते फार महत्वाचं आहे. त्या घाईवर काय उत्तर देता येतील, पण आता जी खेळ मांडी येला वाळवंटी घाई चाललाय ना, हा जो काही आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ नव्याने मांडला जातो आहे, त्याचा अंदाज आपल्याला येऊ लागलाय आणि त्याच अंदाजाविषयी आपल्याला बोलावं लागेल. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं आणखी एक मंत्रिपद रिक्त आहे. माणिकराव कोकाटेंना शिक्षा झाल्यामुळे त्यांना मंत्रिपदावरून बाजूला केलंय. सध्या सुनेत्राताईंच्याकडं राज्य उत्पादन शुल्क, अबकारी कर, क्रीडा युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास यासारखी मंत्रिपद आहेत. पण यातलं क्रीडा हे कोकाटेंचं पद अजूनही रिक्त आहे. मंत्र्यांच्या वाटपामधलं कोकाटेंची जागा रिक्त आहे. ती लवकरच भरली जाण्याची शक्यता आहे. कोण येईल, कोणाला घेतलं जाईल, याविषयीचे अनेक तर्कवितर्क आहेत. मी तुम्हाला मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला घेईल, म्हणजे धनंजय मुंडेंना घेईल का, त्या अनेकांना फार त्रास होतो धनंजय मुंडेंना घेईल का म्हटलं की, तर अजून कोणाला घेतील, अजून कोणी लागेल का नंबर कोणाचा, यावर चर्चा होईल. म्हणजे लातूरच्या परत उदगीरच्या बनसोडेंना ती संधी मिळणार आहे का, सहकार मंत्री जे काम करतायत सध्या बाबासाहेब पाटील, त्यांचं फारसं काही काम दिसत नाही आहे. बाबासाहेब पाटील आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, सहभागी आहेत महायुतीमध्ये. त्यांचं प्रेम, निष्ठा सगळ्याच काँग्रेसच्या चरणावर वाहिलेले आहेत. म्हणजे ते जसं काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खरगे म्हणतात ना, मैं जो कुछ भी हूँ आज सोनिया गांधी की बदौलत हूँ, तसं बाबासाहेब पाटील मैं जो कुछ भी हूँ आज देशमुख की बदौलत हूँ असं म्हणत असतात. त्यांना सरकवलं जाणार आहे का बाजूला, म्हणजे अजून एक रिक्त पद केलं जाणार आहे का, या सगळ्यांचा विचार करावा लागणार आहे. माझा अंदाज आहे, एक रिकामी जागा भरणे आणि एक जागा रिकामी करून घेऊन त्या जागी एक चांगला, पक्षाला सशक्त करू शकेल असा मंत्री घेणे. कोण असेल, काय असेल, यावर चर्चा होईल. पण बाबासाहेब पाटलांचं जाणं पुढच्या विस्ताराच्या काळामध्ये आवश्यक असेल आणि ते करण्याचा विचार सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असेल. त्यामुळं आता लवकरच एक गच्छंती आणि 2 प्रवेश कोणाचे होणार आहेत याविषयीची चर्चा चालूच आहे. कोणाचे होणार आहेत याविषयी आपण फारसं बोलायची गरज नाही, पण एक गच्छंती आणि एक प्रवेश हे मात्र नक्की आहे. दुसरा पक्ष आहे तो शिवसेना. शिवसेना या पक्षामध्ये सकृतदर्शनी असं वरवर बघितल्यावर फार काही बदल होणार नाही असं वाटतंय कुणालाही, पण मला तसं नाही वाटत. मला वाटतंय शिवसेनेतले काही भ्रष्ट, काही वाचाळ आणि काही बिनकामाची
मंत्री वगळली जातील. एक सोपं उदाहरण सांगतो, यातल्या कोणत्या कॅटेगरीत कुणाला घ्यायचं तुम्ही बघा, म्हणजे कुठे धक्का आहे हे तुमच्या लक्षात यावं म्हणून. मनपा नगरपालिका निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकांच्या मध्ये संभाजीनगरच्या संजय शिरसाटांना फारसं काही करता आलेलं नाही. नगरपालिकेत कमालीचं यश मनपात कमालीचं यश मिळवता आलं नाही. नगरपालिकेत फारशा सत्ता कायम राखता आल्या नाहीत. जी सत्ता राखली ती सत्तारांनीच, बाकी शिरसाटांना फार जमलं नाही. त्यांच्याविषयी चर्चाही खूप झाल्या, वादही खूप वाढले. ती पैशाची थैली घरातली, मध्येच काहीतरी त्यांचं अजून बरंच काही व्हायरल झालं होतं. पुन्हा त्यांच्याविषयीच्या अनेक चर्चा सुद्धा झालेल्या आहेत. तर या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षाचं शिरसाटांना दिलेलं मंत्रिपद आता थोडंसं काढून घेण्याची शक्यता आहे. हां, थोडी खडखड होईल, पण होऊ देत. इथे काही रिप्लेसमेंट होणार आहे का? इथे खरी गंमत आहे मंडळी. आता इथे संभाजीनगरात एक प्रवेश होऊ शकतो आणि तो उबाठाला हादरा देणारा असू शकतो. उबाठाला हादरा देणारा अंबादास दानवे. अंबादास दानवेंना आपली आमदारकी पुन्हा शाबूत ठेवायची असेल तर भाजप किंवा शिवसेना या पक्षाशिवाय पर्याय नाही आणि शिवसेनेत ते गेले तर त्यांना मंत्रिपद नक्की मिळणार आहे. कारण एक सशक्त मराठा नेता या जिल्ह्यामध्ये उभा करता येऊ शकेल. त्यामुळं ती एक हालचाल चालू आहे मोठ्या प्रमाणावर. त्यामुळे संभाजीनगरमधला हा बदल, तिकडे धाराशिवमध्ये फारच वीक पडली आहे शिवसेना. धाराशिव, लातूर, सोलापूर या सगळ्या भागात तानाजी सावंतांचा प्रवेश करून त्यांना मंत्रिमंडळात घेऊन काही बदल करता येऊ शकेल का, याबाबतची चर्चा जोर धरते आहे. त्यामुळं शिवसेनेकडून देखील अशा काही गोष्टी होण्याची शक्यता आहे. प्रवेश खूप होणार आहेत, लक्षात घ्या. त्याची कारण पण तुम्हाला मी सांगतो, खूप होणार आहेत. भाजपत काय बदल होऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. भाजपत 2 मंत्र्याला वगळलं जाईल, एक उत्तर महाराष्ट्रातला आणि एक पश्चिम महाराष्ट्रातला. कोणता तुम्ही अंदाज लावा, मी नाव नाही सांगणार. एक पश्चिम महाराष्ट्रातला आणि एक उत्तर महाराष्ट्रातला. भाजपमध्ये हे बदल होतील. माझा अंदाज असा आहे की एका केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यायला सांगून, माझा अंदाज असा आहे की एका केंद्रीय मंत्र्याला मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगून रावसाहेब दानवे पॅटर्न अवलंबला जाईल, प्रदेशाध्यक्ष केलं जाईल. रावसाहेब दानवेंना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावला होता, प्रदेशाध्यक्ष केलं होतं, आठवत असेल तुम्हाला तर. तसं एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेऊन त्याच मंत्र्याला प्रदेशाध्यक्ष करण्याची प्रक्रिया भाजपमध्ये राबवली जाऊ शकते आणि सध्याच्या प्रदेशाध्यक्षांना मंत्रिमंडळात घेऊन त्यांचा समावेश करण्याची प्रक्रिया सुद्धा राबवली जाऊ शकते. डोळ्यासमोर जे चित्र दिसतंय ते तुम्हाला मी सांगतोय. त्यामुळं राज्यातल्या मंत्रिमंडळाच्या सोबत 2 मंत्र्यांची गच्छंती, एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा, प्रदेशाध्यक्षपद, 2 मंत्र्यांच्या गच्छंतीसोबत एक मंत्री प्रदेशाध्यक्ष असलेला परत मंत्रिमंडळात येईन. दुसरा कोण येतोय बघायला पाहिजे. बरीच नावं वेटिंगवर आहेत. अजून कुठून येतोय, मराठवाड्यातून येतोय का, विदर्भातून येतोय का, अजून कुठून पश्चिम महाराष्ट्रातून कुणाला घेतलं जात आहे, हे सगळे विषय बघितले पाहिजेत. पण एवढ्या सगळ्या हालचाली होण्याची दाट शक्यता दिसते आहे. कारण प्रवेश सुद्धा खूप होणार आहेत. प्रवेश का होणार आहेत ते सांगतो तुम्हाला मी, ते फार महत्वाचं आहे. येत्या काही दिवसामध्ये विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था यासारखी आहे. पुन्हा आता पदवीधरची निवडणूक येऊ घातल्यात. त्यानंतर पुन्हा विधानसभेतून जी लोक मध्यंतरी पोटनिवडणुका झाल्या होत्या, संजय केणेकर, संदीप जोशी यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं होतं, त्या जागांच्या निवडणुका या पुढच्या महिन्यामध्ये येऊ घातलेल्या आहेत. त्यामुळं विधान परिषदेच्या 5-6 जागा तरी यावेळी भरल्या जातील. जवळपास 8 जागांवर राज्यसभेच्या निवडणूक होणार आहे. 7 वरची नियमित आणि 8वी सुनेत्राताई ज्या राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्री बनल्यात त्यांची जागा रिक्त होतीये. बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळं 7-8 आमदारकीच्या जागा आणि जवळपास तेवढ्याच खासदारकीच्या जागा, जवळपास 17-18 लोकांच्या बसविण्याची प्रक्रिया, पदावर बसवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
17-18 लोक आणि 3 पक्षात विभागणी असं ठरलं, अगदी समान विभागणी केली तरी एका पक्षाच्या वाट्याला 6 येतात, भाजपच्या वाट्याला कदाचित 12 पदं येतील, या दोघात मिळून 6 मध्ये भागून जाईल. भाजपमध्ये 12, दोन्ही पक्षात 3-3 अशी जरी विभागणी करायचं ठरलं, म्हणजे 1 खासदार 2 आमदार, 1 खासदार 2 आमदार असं जरी ठरलं, तरीही जवळपास 18 लोकांची व्यवस्था करताना तिथे आपली वर्णी लागावी असा विचार करणारे उबाठातले ताकदवर, शरद पवारांच्या गटातले ताकदवर आणि काँग्रेसमधले इथं काहीच मिळणार नाही अशी भावना ठेवून असलेले बिचारे याचक ते तयार असतील. कारण पोटनिवडणुका खूप आहेत. त्या सातवांच्या यांनी दिलेला आहे राजीनामा, तिथे पोटनिवडणूक होईल. केनेकरांची मुदत संपणार आहे, जोशींची मुदत संपणार आहे. या सगळ्या इच्छा असलेली मंडळी यायला उत्सुक आहेत आणि ते येऊन आपल्याला संधी मिळते का याचा विचार करणार आहेत. अंबादास दानवेंसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार आहे. तर ह्या सगळा प्रवेशाचा एक लोंढा आणि या बदलाचा एक भाग, हा सगळा बदल मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या हॉटकेक राजकारणाला अजूनही काही दिवस अशी गरमागरम शक्ती मिळणार आहे. ती कशी असेल ते बघण्यात इंटरेस्टच आहे. त्यामुळे तुमच्यासोबत मी पण ते बघणारच आहे. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज, NLighter News.